आजच्या या कलियुगामध्ये झटपट फळ देणारे व्रत म्हणजेच वैभव लक्ष्मी व्रत आहे. माझी मैत्रीण वैभव लक्ष्मी व्रत करत होती. मी तिला म्हटले मला पण हे व्रत करायचे आहे. तर ती मला म्हणाली की तू श्रावण महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारी हे व्रत सुरू कर. त्यावर्षी श्रावणात 5 शुक्रवार आलेले होते आणि आम्ही त्यावेळी बिराडाला राहत होतो. मी आनंदाने वैभव लक्ष्मी व्रत करायचे ठरवले, परंतु माझ्याकडे पुस्तकच नव्हते. तिने मला आपले पुस्तक दिले. मी त्या व्रताचा विधी, वैभव लक्ष्मी व्रताची कथा, आरती, मंत्र वगैरे सगळे लिहून घेतले व तिला पुस्तक परत दिले. श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी व्रताला प्रारंभ केला. एका पाटावर लाल रुमाल अंथरून त्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवला. नंतर थोडे तांदूळ ठेवून त्यावर कलश ठेवला व एक वाटी ठेवून त्यात एक सोन्याचा दागिना ठेवला. सगळा पूजाविधी व्यवस्थित पार पाडून या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडासु तेजस्विनी रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोलादिनी या रत्नाकर मंथाना प्रगटिता विष्णूचया गे देऊनी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती असा देवीचा मंत्र म्हटला. नंतर देवीला लाल फुलं वाहून नैवेद्य वगैरे दाखविला व नंतर देवीकडे आम्हाला एक घर स्वतःच असं दे, कारण प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपलं स्वतःचं एक घर असावं. त्याला आम्ही काही अपवाद नव्हतो. अशी प्रार्थना केली. नंतर रविवारी ह्यांना समजले की गोवा हाऊसिंग बोर्डाचे एक प्रोजेक्ट इथं आम्ही राहत असलेल्या घरापासून जवळच अंतरावर होणार आहेत असं समजलं. दुसऱ्या शुक्रवारी ह्यांना ती माहिती मिळाली. तिसऱ्या शुक्रवारी त्यांनी त्या हेड ऑफिसमध्ये जाऊन फ्लॅटची चौकशी केली. सुरुवातीला 25,000 रुपये भरून फ्लॅट बुक करायचा होता. मग त्यांनी 4थ्या शुक्रवारी जाऊन पैसे भरले व 5व्या शुक्रवारी आमचा स्वतःचा फ्लॅट बुक झाला. ध्यानी मनी नव्हते की आम्ही फ्लॅट घेऊ. ही गोष्ट आहे 1990मधली. व्रताच्या दिवशी जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा. दिवसभर उपास करायचा. दूध केळी असा आहार करायचा व नित्यनेमाने हे व्रत करायचे. कोणी 5, 7, 11, 21 असे शुक्रवार करतात. आपल्या यथाशक्तीने हे शुक्रवार आपण करावेत. नक्कीच वैभव लक्ष्मी आपल्यावर कृपा करते. तेव्हापासून आमची सारी कामे शुक्रवारीच होतात. ज्यांना हे व्रत करायची इच्छा आहे त्यांनी श्रावणात करायचे. श्रावणात करायला जर जमले नाही तर ते माघ महिन्यात देखील आपण करू शकतो, कारण माघ महिन्यात मागितलेले मिळते असे म्हणतात. आता आम्हाला ह्याचा चमत्कार किती लगेच आला बघा. लक्ष्मी माता की जय हो.